तर अहिल्यानगरच्या करंजीमध्ये गेल्या महिन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे 7 ते 8 कुटुंब बेघर झाली आहेत। अनेकांवर दुसऱ्यांच्या घरातच दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात येते। ढगफुटी झाल्यामुळे 1 महिन्यापूर्वी की आमच्याकडे आज काहीच न राहिल्याने आमचा पूर्णपणे संसार वाहून गेलेला आहे। महिला बचत गटातून आम्ही 10 महिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता, मिरची कांडप। 3,40,000 रुपये आम्ही बचत गटातून घेतलेले होते आणि 3 महिन्यापूर्वी तो करून आज तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे। आम्ही एकही महिला आहे ना 3,40,000 मधले आम्ही 1 रुपया सुद्धा फेडू शकत नाही। सरकारने आमची तातडीने ते कर्ज माफी करावी आणि आम्हाला आहे ना सरकारने मदत करावी। संपूर्ण गावातच तशी दिवाळी आमच्या गावात होणार नाही, कारण सर्वच ठरलेलं आहे। गोरगरीब लोकांचा असा विषय ज्या ठिकाणी त्यांच्यावर अशी वेळ आली तशी वेळ जर आपल्यावर आली असती आपण दिवाळी केली असते का, म्हणून असं ठरलंय गाव करायचं बऱ्यापैकी कधी दिवाळीच त्या ठिकाणी साजरी करायची नाही। आमचं घर सुद्धा भिंती सुद्धा सगळं पडून गेला पूर्ण। दिवाळी आज आम्ही भाडोत्री गल्लीत करू आलो। आज आम्ही दुसऱ्याचे हे घर जे आहे ते भाडोत्री घेतलेलं आहे आणि भाडोत्री गल्लीत साजरी करतो। त्यामुळे परिस्थिती फार वाईट असल्यामुळे साजरी करणार नाही दिवाळी, एकदम साध्या पद्धतीत।